सरकारकडून दारूकांड प्रकरणामध्ये आतापर्यंत 22 जणांचं निलंबन करण्यात आलंय। उत्पादन शुल्क विभागाचे 13 अधिकारी यांचं निलंबित करण्यात आलेले आहेत, तर हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले यांचं देखील निलंबन करण्यात आलंय। एपीआय सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांचं देखील निलंबन करण्यात आलंय। पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे निलंबित झालेले आहेत, तर पिंपरी चिंचवडमध्ये तपास पथकाचे प्रमुख आणि 4 कर्मचारी यांचं देखील निलंबन करण्यात आलंय। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात, चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, एकीकडे हे काँग्रेसच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे, दुसरीकडून आता सरकारकडून कारवाई करण्यात येते, अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्यालाच काहीसा उशीर झालेला आहे असं नाही का म्हणावं? उशीर यासाठी झालाय कारण हा जो योगेश वानखेडे आहे याच्यावरती याआधी 3 गुन्हे नोंद आहेत अवैध दारू तस्करीचे, म्हणजे तो दारू तस्करी करण्यामध्ये सराईत आहे। असं असताना देखील पुन्हा तो तेच धंदे करतोय, याचा अर्थ त्याला मिळणारं पाठबळ। आणि त्यामुळं हे अधिकारी प्रत्येक टप्प्यावरती त्याला सामील होते हे जेव्हा आढळलं, काल दिवसभर झालेल्या वेगवेगळ्या पातळ्यांवरती जी चौकशी झाली त्यानंतर हा निलंबनाचा एका अर्थाने धडाका पाहायला मिळतो आहे। उत्पादन शुल्क विभाग खास करून यामध्ये रडारवरती आहे। पिंपरी चिंचवडमधलं दापोडी पोलीस स्टेशन, तिथले अधिकारी तर निलंबित झालेले आहेत। हडपसरमधलं देखील पोलीस निरीक्षकांसह अधिकारी निलंबित झालेले आहेत। मात्र उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी मोठी, या ठिकाणी या विभागाकडून कारवाई होणं आणि जो सराईत आहे तो पुन्हा पुन्हा तोच गुन्हा करतोय त्याच्यावरती लक्ष ठेवणं। मात्र या उत्पादन शुल्क विभागातीलच अधिकारी याला सामील होते अशी या ठिकाणी चर्चा आहे आणि त्यामुळं या विभागातील तब्बल 13 अधिकाऱ्यांचं निलंबन झालंय। तू जसं म्हणालीस याला उशीर झालाय का? खचितच उशीर झालाय, वराती मागून घोडे आपण म्हणतो तशा प्रकारची ही कारवाई आहे। दुसरीकडे विषारी दारू पिल्यामुळं मृत्यूंचा आकडा एकसारखा वाढतो आहे। आतापर्यंत 22 जण विषारी दारूमुळे मृत्युमुखी पडलेत। यातील एक मृत्यू हा काल ज्या ठिकाणी मृत्यू झाले त्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी झालेला आहे। तो झालेला आहे उरळी कांचनमध्ये, जिथं ही दारू तयार करण्यात आली राधेश्याम प्रजापतीकडून। त्या परिसरामध्ये मृत्यू झालेला आहे। मृत्यू पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे उमेश अवचर। हा 32 वर्षांचा रिक्षा चालक आहे। 2 दिवसांपूर्वी त्यांनी दारू प्यालेली होती, त्यानंतर त्याची दृष्टी अधू होत गेली आणि इतर जी लक्षणं काल दिवसभरामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पाहायला मिळालेली होती तशीच लक्षणं त्याच्यामध्ये पाहायला मिळाली। त्याच्या घरच्यांनी त्याला उरळी कांचनमधल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलेलं होतं, त्यानंतर पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये त्याला हलवण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू झालाय। त्यामुळे फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडच नाही तर आणखी ठिकाणी या दारूचे बळी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी, त्यामुळे हा आकडा काहीसा वाढू शकतो अशी देखील भीती आहे। धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.